सविस्तर विशेष पाहण्याआधी या क्षणाची मोठी बातमी अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार आहे। महाविकास आघाडीमधील मतभेद तीव्र होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांची ही भेट पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि अदानी प्रकरणी जेपीसीच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून विरोधकांच्या ऐक्याला तडा गेला, त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। तर थोड्याच वेळामध्ये ठाकरे पवार यांची भेट सिल्वर ओक या ठिकाणी पार पडेल। महाविकास आघाडीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवरती या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। सिल्वर ओकवर या दोघांची ही भेट होईल। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, महाविकास आघाडीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची आहे। कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता? अगदी बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक येथे दाखल होत असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे आणि भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचे समजले जात आहे। कारण जेपीसीचा मुद्दा असेल, नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर ईव्हीएम मिशनचा मुद्दा असेल, यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीशी वेगळी भूमिका घेतलेली आहे। महाविकास आघाडीची एकत्र एकजूट अशी जी आहे ती अनेक मुद्द्यांवरती दिसून आलेली नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। अनेक वक्तव्यांमुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काहीसं वेगळ्या वाटा ज्या आहेत त्या निर्माण झाल्यात का असा देखील प्रश्न निर्माण झाला होता। विशेषतः अदानींच्या जेपीसी संदर्भात शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते वक्तव्य महाविकास आघाडीला सुरुंग लावण्या इतपत महत्त्वाचं आणि मोठं आहे। त्यामुळे ही महत्त्वाची भेट होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते शिल्पकार आहेत आणि त्यामुळे त्यांची भेट उद्धव ठाकरे हे घेत आहेत। आणि या भेटीमध्ये नक्कीच जेपीसी असतील किंवा इतर जे महत्त्वाचे मुद्दे असतील, जे विरोधक सातत्यानं एक आक्रमकपणे लावून धरतात, त्या लावून धरणाऱ्या मुद्द्यांमध्येच आता महाविकास आघाडीमध्ये एकमत जे आहे ते असल्याचं दिसून येत नाहीये। त्यामुळे जर एकमत करायचं असेल तर एक वाक्यता असणं गरजेचं आहे। मात्र एक वाक्यता नसल्यामुळेच ही जी भेट आहे ती घेण्यात येत आहे। काही जेपीसीची चौकशी असेल, ईव्हीएम मशीन संदर्भातल्या काही गोष्टी असतील, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री संदर्भातला जो विरोधी पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे त्या संदर्भातले अनेक प्रश्न असतील, त्यामध्ये अनेकदा मतभेद जे आहेत ते दिसून आलेले आहेत। एक वाक्यता दिसून आली नाहीये। त्यामुळे खूप गोंधळाचं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये आहे आणि ते गोंधळाचं वातावरण दिसू नये या दृष्टिकोनातून आता महाविकास आघाडीचे हे दोन मोठे आणि ज्येष्ठ नेते काय प्रयत्न करतात हे आता पाहावं लागेल। बरोबर आहे। महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी किंवा त्या संदर्भात जे काही मतभेद आहेत ते मिटवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होताना दिसेल। किती वाजता या बैठकीला सुरुवात होती आहे आणि दोन दिग्गज नेत्यांच्या सोबतीला इतर नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत की केवळ दोन्ही नेत्यांमध्येच ही बैठक पार पडेल? उदय, आपल्याला माहिती दिली त्यानुसार फक्त या दोन मोठ्या नेत्यांमध्येच ही बैठक होत असल्याची माहिती मिळते आहे। सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे गटाचे नेते त्यांच्यामध्ये ही महत्त्वाची भेट होणार आहे। यामध्ये काँग्रेसचे कोणीही नेते उपस्थित नसणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। सध्या जे काही मतमतांतर झालेलं आहे ते मनभेदांमध्ये होणार का हे आता पाहावं लागणार आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये अनेक गोष्टींमुळे जे काही गोष्टी अनेक त्यांच्यामध्ये फिसकटल्या आहेत त्या पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न जो आहे तो या बैठकीमध्ये होईल का असं देखील म्हटलं जात आहे। मात्र एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये कोणाचं एक वाक्यता जी आहे तिन्ही पक्षांमध्ये ती दिसून येत नाहीये। त्यामुळे खूप मोठं आव्हान जे आहे महाविकास आघाडीतली एकजूट जी आहे ती कायम ठेवण्यासाठी असणार आहे। महाविकास आघाडी ही एकंदरीत विस्कटीत होईल का असं देखील म्हटलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात काय होतं हे पाहावं लागेल। या दोन्ही मोठ्या नेत्यांची भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। जे महत्त्वाचे मुद्दे संपूर्ण देश पातळीवरती सर्व विरोधी पक्ष उचलत आहेत, मात्र राष्ट्रवादीची भूमिका काहीशी त्यामुळे वेगळी पडताना दिसत आहे। त्यामुळे काहीशी महाविकास आघाडी जो प्रमुख विरोधी पक्ष आहे महाराष्ट्र राज्यातला तो काहीसा एक कमजोर जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच उदय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि सर्व ताजे अपडेट्स न्यूज 18 लोकमतवर आपण यावेळेला पाहतोय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांदरम्यान ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये सिल्वर ओकवर आणि आता उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत आणि ही महत्त्वपूर्ण बैठक अगदी काही क्षणात सिल्वर ओकवर पार पडताना दिसेल। यापूर्वीच अनेक बाबींवरती मतभेद असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। हेच मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीतील या मतभेदांवरती हे दोन्ही नेते कशा प्रकारे तोडगा काढतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे।
उदय जाधव यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. उदय, महाविकास आघाडीतील वादाचे मुद्दे याविषयी तर आपण बोललो, मात्र या क्षणाला खुद्द उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर दाखल झालेले. साधारण किती वेळ ही बैठक चालू शकते असं वाटतं? कारण प्रश्न महाविकास आघाडीच्या एकजुटतेचा आहे. उदय, अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पुढच्या काही वेळातच तात्काळ बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित असल्याची माहिती मिळते. मात्र बंद दाराची महत्वाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे उपस्थित असतील असं सांगण्यात येत आहे. सिल्वर ओक मध्ये ही खूप अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीमध्ये अनेक मतभेद जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय विषय आहेत, त्याचबरोबर राज्यातले देखील अनेक विषय आहेत. त्या सर्व विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एक वेगळी भूमिका जी आहे ती सातत्याने दिसून आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद जे आहेत ते उघडपणे सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आणि एक निष्ठता आणि एक मत असावं या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी एकजूट असणं अत्यंत गरजेचं आहे. तर जर का वेगवेगळे मतांतर दिसून आले तर महाविकास आघाडी ही एकत्रित नाही, एकजूट नाही, हा जो मेसेज आहे किंवा हा जो संपूर्ण संकेत आहे तो महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये जाईल आणि त्यामुळे महाविकास आघाडी एकसंध नाही हे दिसून येईल. आणि ती जर दिसून यायची असेल तर तिन्ही पक्षांमध्ये एक मत असणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या तरी तसं दिसत नाहीये. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांवरती, महाविकास आघाडीच्या या दोन्ही मोठ्या नेत्यांवरती खूप मोठी जबाबदारी आहे महाविकास आघाडी टिकवून ठेवण्याची. तर आता प्रत्यक्षात काय घडतं हे आता पाहावं लागेल. अत्यंत महत्वाची घडामोड आणि महत्वाचं बैठक जी आहे सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्या घरी बैठकीसाठी आलेले आहेत. निश्चितच जे राष्ट्रीय आणि राज्यातील महत्वाचे जे विषय आहेत, जेपीसीचा विषय असेल, पण उदय, पुन्हा एकदा कळीचा मुद्दा हाच आहे की आज काँग्रेसचा कुठलाही नेता या बैठकीला का नाहीये? मतभेद हे केवळ या दोन पक्षांमध्ये आहेत की प्रश्न महाविकास आघाडीचा आहे? त्यामुळे काँग्रेसतर्फे कुणीही या बैठकीला हजर नाहीये. उदय, याचं काही कारण असू शकतं? या बैठकीला काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला निमंत्रित मुळात केलं नसल्याचं देखील माहिती मिळते आहे. काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं देखील अंतर्गत काही मुद्द्यांवरती मतभेद आहेत. मात्र शिवसेना म्हणजे ठाकरे गट जो आहे त्यांच्याशी मात्र काँग्रेसची जवळीक जी आहे ती असल्याचे दिसून येत आहे. काही मतांमध्ये, काही प्रश्नांवरती किंवा काही गोष्टींमध्ये ह्या ठाकरे गट असतील काँग्रेस यांचं एकमत असल्याचे दिसून येत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने काहीशी वेगळी वाटचाल जी आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचमुळे जर महाविकास आघाडी जर टिकून ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट आणि त्याचबरोबर एकूणच काँग्रेस ह्या लोकांमध्ये, एकूण या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता हे दोन्ही नेते जे आहेत ते काय पाऊल उचलतात हे पाहावं लागणार आहे. जो महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे अदानींची जेपीसीचा मुद्दा आहे, त्याची चौकशी संदर्भाचा जो मुद्दा आहे त्यावरती शरद पवार यांनी जे मोठं वक्तव्य केलेलं आहे ते महाविकास आघाडी दुभंगण्यासाठी अत्यंत पुरेसं आहे असं काही राजकीय जे नेते आहेत ते सांगत आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासू पक्ष नाही असं देखील अनेक राजकीय नेते जे आहेत ते सांगतायत. त्यामुळे ठाकरे गट जो आहे तो आता कुठेतरी विश्वासाची दोरी जी आहे ती एकत्र घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न करते का हे देखील पाहावं लागेल. आता बरं उदय, एका बाजूला शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा आक्रमकपणा वाढल्याचं दिसून येतं, दुसरीकडे राष्ट्रवादी आपली वेगळी भूमिका मांडताना दिसतं. तर वज्रमूठ सभेच्या निमित्तानं नाना पटोलेंची अनुपस्थिती या मुद्द्यावरती देखील आज चर्चा होऊ शकते का? कारण आज काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. उदय, ठाकरे गट यांच्यामध्ये ही बैठक असल्याची माहिती मिळते. उदय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र यावेळेला आपल्या सोबत सचिनजी अहिर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, महत्वपूर्ण बैठक पार पडताना दिसते. उद्धवजी जे आहेत ते आता सिल्वर ओक वर दाखल झालेले आहे. कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आज आपली चर्चा झडतीये? आता हे मुद्दे ते त्यांना सर्व जग जाहीर बोलण्यासारखे नाहीये, परंतु एक गोष्ट नक्की आहे की आपण नेहमीच काहीतरी राजकीय ज्या गोष्टी होत असतात त्यावेळी एकमेकांशी आपण भेट होत असतो आणि ही एक सदिच्छा भेट आहे. आणि आपण सर्वांनीच पाहिलं असेल की वजीरमूठचा जो मिळणारा जो एकदम अत्यंत चांगला प्रतिसाद आहे ते पुढे कशा प्रकारे आपल्याला अजून घेऊन जायचं आहे किंवा काय भूमिका घ्यायची या सर्व गोष्टीच्या वरती चर्चा सर्वसाधारणपणे पण सचिनजी, महाविकास आघाडीमध्ये वादाचे मुद्दे आहेत हे तर मान्य आहे? नाही, अजिबात नाहीये ना. वादाचा मुद्दा कुठच्या विषयावरती आहे? हे जे मीडिया ट्रायल चालली असेल तर ती गोष्ट निराळी, पण ज्यावेळी आम्ही एकत्र सर्वजण आम्ही काम करतोय एकत्रितीने, आता काल पण मुंबईची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वजण एकत्रित आम्ही लोकांनी केलं. जे माजी पालकमंत्री असतील किंवा बाकीचे असतील ते सर्व सांगितलं. 14 तारखेला परत पुण्याला यशस्वी करण्यासाठी मी काल स्वतः पुण्याला
सर्व कार्यकर्त्यांबरोबर होतो. तर मला असं वाटत नाही असं काही मतभेदाचा विषय. पण मग सचिनजी, चर्चा सिल्वर यावेळी ओक वरती आज होत काँग्रेसचा कुठलाही नेता का आमंत्रित नाहीये? कुठे ते सिल्वर ओक वरती काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला आमंत्रित करण्यात आलं नाहीये या बैठकीला. नाही, पण हा ही काय विकास आघाडीची बैठक नाहीच आहे ना. तसं असेल तर अजून घटकाच्या पक्षांना पण बोलवता आलं असतं. ही सदिच्छा भेट आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींची आहे. हा, आता त्यात काय चर्चा झाली ते आता नेमकं तेच स्वतः सांगतील. हम्म. बरं, पण मग सचिनजी, येत्या काळामध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ जर आणखी घट्ट करायची असेल तर हे मतभेद मिटवणं अत्यंत गरजेचं आहे सचिनजी, वाटतं? नाही, मतभेद असेल तर मिटवणं गरजेचं आहे ना. पण एक गोष्ट नक्कीच होते की ज्यावेळी आपण काम करत असतो आणि तीन पक्ष ज्यावेळी एकत्रित रीतीने येत असतात त्यावेळी काही गोष्टी असेल तर ते बसून चर्चेतून मार्ग काढूनच पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचा एक भाग म्हणूनच आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की 16 तारखेला पण नागपूरमध्ये स्वतः नाना पटोलेंच्या पुढाकाराने आणि विशेषतः काँग्रेसचे तिकडे सुनील केदारजी असतील किंवा त्यांचे जे ज्येष्ठ असतील त्या सर्वांच्या पुढाकाराने ती सभा होते आणि तिकडे यशस्वी करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनीच मिळून घेतली. बरं, पण सचिनजी, नाना पटोलेंची पहिल्याच वज्रमूठ सभेला असलेली अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली होती. नाही, आपण बघा, एक व्यक्ती जर नसले आणि बाकी मी समजू शकतो की काँग्रेस पक्षाचा कुठचाच नेता नव्हता तर तुमच्या या म्हणण्याला काहीतरी अर्थ राहिला असता. परंतु प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहेत. प्रत्येकांचे आपापल्या तारखा काय अगोदर ठरलेले आहेत, पूर्वनियोजित ठरलेले आहेत, काही वैयक्तिक कारण असू शकतात, कोणी असू शकतं. आता काही सभेमध्ये पवारसाहेब स्वतः नव्हते, त्याचा अर्थ आपण असं घ्यायचं का पवारसाहेब का नव्हते, असंही होऊ शकत नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून सर्व आहेत. उद्या समजा कुठच्या एका सभेला उद्धवजी पण असतील पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून जर संजय राऊतजी असतील, आदित्य साहेब असतील, ह्यांनी गेले तर तेही आपण ग्राह्य धरावं लागेल ना. कारण हा फेज जो आहे एक 2-3 महिन्याचा चालणार आहे. बरं, पण सचिनजी, मोदींच्या डिग्रीवरूनही सेना एनसीपी मध्ये मतभेद आहे असं वाटतं का? आणि ईव्हीएम वरून देखील संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातले मतभेद? अनेक विषयावरती सर्व एकमतच होईल अशातला भाग नाही ना. मग जेसीपीचा मुद्दा असेल, पवारसाहेब काल त्यांनी सांगताना त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली. कदाचित ती भूमिका आमची वेगळी असू शकते. असं नाही का नाहीये. प्रत्येकांची ज्यावेळी पक्ष असतो त्याला एक भूमिका असते. पण ज्यावेळी आम्ही एकत्रित लोकांसमोर जाऊ त्यावेळी आमची सर्वांची भूमिका एकत्रित आणण्याचा प्रयत्न हे प्रत्येक पक्ष. बरं, नक्कीच सचिनजी, तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे राहा. तत्पूर्वी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड देखील जोडले गेलेले आहेत. जितेंद्र आव्हाडजी, सिल्वर ओक वरती कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती उद्धव ठाकरे आणि पवारांमध्ये ही चर्चा सुरू आहे? त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे हे सांगण्या इतका काही मी मोठा नाही आणि तसं की मला माहिती नाही. पण साधारण राजकीय सल्ला मसलत जेव्हा खास करून आपण पक्ष एकत्र येत असतो तेव्हा कधी कधी खूप विचारांमध्ये तफावत असते, तणाव निर्माण होतो आणि तो बोलून समजून घेऊन बाजूला करायचा असतो. आणि त्याच्यात मला वाटतं की शरद पवार एवढा माहीर राजकीय नेता देशात नाहीये. त्यामुळे जर दोघांची भेटगाठ होत असेल ते महाराष्ट्रासाठी चांगलंच आहे, वाईट काय. बरोबर आहे, तेवढीच उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे जितेंद्रजी. मग कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित आहे? ताणतणाव वाढलाय महाविकास आघाडीत असं तुम्ही टीव्ही वाले दाखवता. प्रत्येकाची आपापली भूमिका असते, काय त्याच्यात. राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका? अहो, 1947 साली कलकत्त्यामध्ये हिंदू महासंघ आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं सरकार होतं. सरकार दोघं, एक पाकिस्तान मागत होता, एक हिंदुस्थान मागत होता. दोघं राज्य एकाच राज्यावरती राज्य करत होते एकत्र येऊन. नक्कीच जितेंद्रजी, देशाची परंपरा आहे. बरोबर आहे. या भेटी दरम्यान नेमकं काय होतं ते अवघा महाराष्ट्र पाहिलंच, त्यावरही आपली प्रतिक्रिया घेऊयात. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद सचिनजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. तर महाविकास आघाडीतील वादाचे मुद्दे आणि त्या संदर्भात होणारी ही महत्त्वपूर्ण बैठक, या बैठकीवरती न्यूज 18 लोकमतचं देखील अशाच प्रकारे लक्ष असणार आहे. मात्र अगदी काही क्षणांपूर्वी यावेळेला उद्धव ठाकरे हे सिल्वर ओक वर दाखल झालेले आहे आणि या बैठकीला सुरुवात होतीये. या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे काय, महाविकास आघाडीतील जर काही वादाचे मुद्दे असतील तर यावरती हे दोन्ही नेते कशा प्रकारे तोडगा काढतात याकडे देखील न्यूज 18 लोकमतचं लक्ष असेल. याचे सगळे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पाहायला मिळतील.